एस मराठी न्यूजच्या बातमीचा इफेक्ट सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांचे 28 नोव्हेंबर रोजी होणारे आत्मदहन आंदोलन 27 नोव्हेंबरला अखेर स्थगित झाले आहे। महावितरणाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांनी दिलेल्या ठोस आश्वासनामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील निरगुळे वाकडे वस्तीकडे जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत लाईनचे सुमारे 40 खांब व ताण रस्त्यालगत रोवण्यात आले आहे। त्यामुळे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण झाला असून रस्ता रुंदीकरणाच्या कामातही मोठा अडथळा येणार होता। ग्रामस्थांच्या तक्रारीवरही कारवाई न झाल्याने खारतोडे यांनी आत्मदहनाची घोषणा केली होती। बातमीची दखल घेत महावितरणाने तातडीने बैठक घेऊन संबंधित लाईनचे सर्वेक्षण, पुनर्मापन आणि आवश्यक ते खांब हलवण्याचे आश्वासन दिले। या निर्णयामुळे ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असून प्रत्यक्ष काम कधी सुरू होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। 24 तारखेला मी पत्र दिलं आपल्या ऊर्जा भवनामध्ये जे काय अधीक्षक अभियंता आहेत आपले दीपक लांगे साहेबांना की जे काय आमची निरगुडची 11 केव्हीची लाईन आहे त्याच्यावरती तुम्ही चौकशी करा आणि जे काही जे पूल रवलेत ते पूल पूर्णपणे आमच्या रस्त्याच्या साईडपट्टीवरती रवलेत। मग त्यांनी आपले कार्यकारी जे काय अभियंता आहेत सोळंकर साहेबांना पत्र काढलं। त्या पत्रानुसार ते अधिकारी आले, PWDचे अधिकाऱ्यांनी त्यांनी पाहणी केली। त्या पाहणीमध्ये सुद्धा त्यांना निर्देश आले की बाबा साईड पट्ट्यावरती पूल आहेत, त्यांनी ते पूल आपलं जे काही PWDचा नियम आहे त्या म्हणजे 11-15 मीटरचा जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे रवून देईल असे एक मला सांगितलं आहे त्यांनी। त्याप्रमाणे आज जे काही हे आत्मदहन आहे उद्याचं माझं 28/11/2025 ते आज मी स्थगित करत आहे। थँक्यू, धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी संचित चांदगुडे, बारामती।